श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 12.2 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. मदर इज 25 years ओल्डर दॅन हर सन. फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years रेशिओ ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. आता हा क्वेश्चन आहे, मी ॲज इट इज काय लिहून घेतलेला आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे, मदर इज 25 year ओल्डर दॅन हर सन, म्हणजे मुलाच्या वयाच्या आईचं वय किती आहे, 25 yearsनी मोठं आहे. ओके. आणि काय, फाइंड सन्स एज म्हणजे आपल्याला मुलाचं वय काढायचं आहे. आणि आफ्टर 8 years आणि 8 वर्षानंतर त्यांचा रेशिओ असणार आहे 4/9. आता आपण ते कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. फर्स्ट आपल्याला काय, मुलाचं वय x मानावं लागणार आहे. सपोज द सन्स टुडेज एज, का तर आपल्याला आत्ताचं मानायचं आहे, म्हणजे काढायचं आहे. काय मानूया आपण, x years. ओके. आणि त्यामुळं तिच्या आईचं वय किती होणार आहे, तर x + 25 होणार आहे, का तर ती 25 yearsनं ओल्डर आहे. देअरफॉर मदर्स टुडेज एज इज इक्वल टू किती, x + 25 years. ओके. आणि आपल्याला 8 वर्षानंतर त्यांचा रेशिओ सांगलेला आहे 4/9. त्यामुळं 8 वर्षानंतर त्यांचं वय किती होत आहे ते अगोदर बघूया. आता मुलाचं वय काय होणार आहे, x + 8 होणार आहे, राईट. देअरफॉर आफ्टर 8 years 8 वर्षानंतर बघूया त्यांचं किती होत आहे, तर सन्स एज विल बी किती होणार आहे, x + 8 years, राईट. आणि त्याच्या आईचं किती होणार आहे, अँड मदर्स एज किती होणार, तर x + 25 + 8, राईट. म्हणजे किती बघा, आता x + 25 + 8 years म्हणजेच किती होणार आहे, तर x + 25 + 8 तर किती, 33 years. हे काय होणार आहे, तर आईचं वय होणार आहे. आणि आपल्याला बघा त्यांचा रेशिओ सांगितलेला आहे 4/9. ओके. आता फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन किंवा फ्रॉम गिवन डाटा यांचा रेशिओ म्हणजे कुणाचा, तर मुलाच्या वयाचा आणि आईच्या वयाचा रेशिओ 4/9 आहे. म्हणजे मुलाचं वय आता आपण काढलेलं आहे x + 8 अपॉन आईचं वय किती, x + 33 इज इक्वल टू किती, 4/9. ओके. आता ह्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर 9x + 8 इंटू x + 8 इज इक्वल टू, नंतर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, 4x + 33. ओके. आपण ह्याचं आणि ह्याचं फर्स्ट मल्टिप्लिकेशन करूया, म्हणजे काय होतंय, 9x साइन प्लस आहे आणि 9 8 72 इज इक्वल टू, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय येणार आहे, 4x साइन प्लसचं आहे आणि 33 इंटू 4 म्हणजे बघा आता 4 3 12 4 3 12 + 1 13 म्हणजे 132 आलं. आता आपण काय करूया, तर x आहेत ते काय एका साईडला घेऊया. बघा काय होते, 9x आता इथं प्लस असतं, इकडं गेलं की ते मायनस होतं, म्हणजेच -4x इज इक्वल टू 132. इथं प्लस आहे, ह्या साईडला गेलं की मायनस होतं, म्हणजेच -72. आता 9x - 4x म्हणजे किती झालं, 5x, राईट. इज इक्वल 5x इज इक्वल टू 132 - 72, राईट. त्यामुळं काय होतं आहे, 2चं 2 0 जात आहे, 13 मधून 7 गेलं, किती राहत आहे, 6 राहत आहे, आणि 1 काय 0 येणार आहे, 1 कट होणार आहे, म्हणजे 5x इज इक्वल टू 60 आलं. देअरफॉर x इज इक्वल टू,
आता इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं आपल्याला काय डिव्हिजनमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे 16/5 झालेला आहे. ओके, आता भाग जातोय बघा. आता 5 डायरेक्ट 5 1 5 1 राहत आहे आणि 5 2 10. ओके, म्हणजे x इज इक्वल टू काय आलेलं आहे 12. म्हणजे आपल्याला मुलाचं वय काढायचं सांगितलं होतं, आपण x मांडलेलं होतं, हे 12 आलेलं आहे. राईट. देअरफॉर सन्स टुडेज एज इज इक्वल टू किती आलेलं आहे 12 years. ओके. क्वेश्चन नंबर 2 बघा. The denominator of a fraction is greater than its numerator by 12. If the numerator is decreased by 2 and the denominator is increased by 7, the new fraction is equivalent with 1/2. Find the fraction. म्हणजे इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन, म्हणजे न्यूमॅरिटरपेक्षा डिनॉमिनेटरचं फ्रॅक्शन आहे ग्रेटर आहे 12ने. ओके. आणि इफ द न्यूमॅरिटर इज डिक्रीज्ड, आणि जर काय न्यूमॅरिटर डिक्रीज्ड झालं 2नं आणि डिनॉमिनेटर इन्क्रीज्ड झालं 7नं, तर न्यू फ्रॅक्शन काय तयार होणार आहे, तर 1/2 होणार आहे. तर आपल्याला फाइंड द फ्रॅक्शन काढायचं आहे. ओके. फर्स्ट आपण आता न्यूमॅरिटर आणि डिनॉमिनेटर आपल्याला सांगितलेलं आहे, त्यामुळे ते काय आता एक्स मानूया. न्यूमॅरिटर फर्स्ट एक्स मानूया. न्यूमॅरिटर ऑफ ए फ्रॅक्शन, सपोज काय आता द न्यूमॅरिटर ऑफ द फ्रॅक्शन किती मानूया, तर इज एक्स. ओके. आणि त्यामुळे डिनॉमिनेटर काय होणार आहे, तर ग्रेटर आहे किती ना, तर 12 राईट. डिनॉमिनेटर ग्रेटर दाखवलेलं आहे आपल्याला. अँड देअरफॉर डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज किती आलेलं आहे, x + 12. राईट. देअरफॉर आता फ्रॅक्शन त्यामुळं काय झालेलं आहे तयार, आता बघा x अपॉन काय x + 12, आणि आपण ह्याला काय इक्वेशन 1 मानूया. आता नेक्स्ट स्टेप बाय स्टेप करत जाऊया. फ्रॉम गिवन डाटा. आता ह्या इफ द न्यूमॅरिटर हे सेंटेन्स आहे, आपण ॲज इट इज लिहूया, कारण ह्यानुसार आपल्याला काय खाली स्टेप करायचे आहेत. ओके. न्यूमॅरिटर इज डिक्रीज्ड. ओके. न्यूमॅरिटर इज डिक्रीज्ड by 2 and denominator is increased by 7. Is increased by 7. ओके. त्यामुळे फ्रॅक्शन काय होणार आहे, जर असं केलं तर 1/2 होणार आहे. देन फ्रॅक्शन इक्विव्हॅलंट असणार आहे, आणि ते किती होणार आहे, इज 1/2 होणार आहे. राईट. देअरफॉर त्यामुळं काय होणार आहे बघा. आता बघा काय होतं, ह्या इन्फॉर्मेशननुसार न्यूमॅरिटर डिक्रीज्ड बाय 2 म्हणजे काय होणार आहे, x - 2 डिक्रीज म्हणजे काय कमी होणार, आणि डिनॉमिनेटर इन्क्रीज्ड बाय 7 म्हणजे काय होणार आहे, तर x + 12 आपला डिनॉमिनेटर आहे. राईट. त्याच्यामध्ये इन्क्रीज्ड म्हणजे +7 येणार. ओके. इज इक्वल टू फ्रॅक्शन आहे 1/2. राईट. आता ह्या स्टेपला आपल्याला काय आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागतं असतं. राईट. म्हणजे 2x - 2 इज इक्वल टू ह्याचं आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1x आणि 12 + 7, तर किती होत आहे 12 + 7 19. राईट. म्हणजे प्लस इथं 19 येणार आहे. आता आपण काय ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके. ह्या स्टेपचं पहिल्यांदा करूया. 2 × x म्हणजेच 2x होणार, मायनस साईन आहे, 2 × 2 4 होणार आहे. राईट. आणि इथं काय 1 मल्टिप्लाय म्हणजे हेच येणार आहे x + 19. आता आपण काय x एका साईडला करूया, म्हणजेच 2x
प्लस आहे इकडं गेले की मायनस. ओके, आणि 19 इथं मायनस आहे इकडं गेलं की प्लस होणार आहे, +4. आता त्यामुळं बघा काय होतं आहे ते 2 - 1 असतं इथं, त्यामुळं फक्त x राहणार आहे. x इज इक्वल टू 19 + 4 तर किती होत आहे तर 23 होत आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 23 आलं, राईट. आता त्यामुळं बघा आता ही व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये भरूया. आता आपण x इज इक्वल टू 23 व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये भरूया. म्हणजे बघा आता कसं होत आहे, पुट x इज इक्वल टू 23 इन इक्वेशन 1. मग फ्रॅक्शन काय तयार होणार आहे, फ्रॅक्शन इज इक्वल टू 23 अपॉन 23 + 12, राईट. एक्सच्या ठिकाणी आपल्याला 23 भरायचं आहे आणि x म्हणजे 23 + 12 इज इक्वल टू काय होणार आहे 23 अपॉन 23 + 12 म्हणजेच किती होत आहे तर 3 × 5 झालं, 2 आणि 1 3 झालं, म्हणजे 35. म्हणजे फ्रॅक्शन आपल्याला सांगितलं होतं काय येते, देअरफॉर द फ्रॅक्शन इज 23 अपॉन 35. ओके. नंबर 3 बघा. The ratio of weights of copper and zinc in brass is 13:7. Find the weight of zinc in a brass utensil weighing 700 gram. आता आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे बघा, तर कॉपर अँड झिंक म्हणजे ब्रासमधील कॉपर अँड झिंक ह्याचं वेट आहे, त्याचा रेशिओ आहे 13:7. ओके, आणि फाइंड द वेट ऑफ झिंक इन ए ब्रास युटेन्सिल वेईंग 700 ग्रॅम. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर झिंकचं वेट किती आहे, आणि म्हणजे ब्रास युटेन्सिलमध्ये आता काय असणार आहे, कॉपर आणि झिंक दोन्हीही असणार आहे. फक्त आपल्याला काय झिंकचं वेट आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आणि ब्रास युटेन्सिलचं वेट आहे 700 ग्रॅम. ओके, आता ते कसं फाइंड करायचं ते बघूया. फर्स्ट आपल्याला काय, आता ही कंडिशन आहे सेम आपण लिहून घेऊया. द रेशिओ ऑफ वेट ऑफ कॉपर अँड झिंक, राईट, झिंक इन ब्रास इज 13:7. ओके, त्यामुळे आता बघा काय होणार आहे, कॉपरचं किती होणार आहे 13x होणार आहे वेट, राईट. आता कॉमन मल्टिपल x जर घेतला तर आपलं ह्याचं किती होणार आहे, कॉपरचं वेट 13x होणार आहे आणि झिंकचं होणार आहे 7x. लेट द वेट ऑफ कॉपर इज किती आलं 13x आलं ग्रॅम. ओके, अँड द वेट ऑफ कशाचं आता झिंकचं, राईट, झिंक इज किती येणार आहे 7x ग्रॅम. ओके, आता नंतर पुढच्या कंडिशननुसार बघा, फ्रॉम द डाटा, आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, आता ब्रास म्हणजे दोन्हींचं कॉपर प्लस झिंक ह्याचं मिळून वेट दिलेलं आहे 700 ग्रॅम. म्हणजेच 13x + 7x इज इक्वल टू 700 झालं, राईट. 13x + 7x इज इक्वल टू किती झालेलं आहे 700. ओके, 13 + 7 म्हणजेच किती 20x झालं इज इक्वल टू 700. x इज इक्वल टू इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की डिव्हिजनमध्ये होतं, म्हणजे 700 अपॉन 20. आता हे एक 0 0 कट होतात, आता 2 न डायरेक्ट भाग जातो, 2 1 ज 2, 2 3 ज 6 आलं, 1 राहते, 2 5 ज 10 येते. ओके, म्हणजे x इज इक्वल टू 35 येते, राईट. आणि आपल्याला इथं काय फक्त झिंकचं वेट काढायला सांगितलेलं आहे, आणि आता आपण इथं किती मांडलं होतं बघा 7x, राईट. देअरफॉर द वेट
ऑफ झिंक इज किती आहे 7x ग्रॅम इज इक्वल टू, त्यामुळे आता कसं होतंय बघा, आता 7 इंटू एक्स काढलेला आहे आपण 35, म्हणजेच आता किती होतंय बघा, आता 7 5 35, नंतर 7 3 21 आणि 3 मिक्स केलं किती झालं 24, म्हणजे 245 ग्रॅम. ओके, म्हणजे आपल्याला वेट विचारलं होतं झिंकचं, 245 ग्रॅम आलेलं आहे. देअरफॉर बघा आता द वेट ऑफ झिंक इन ए ब्रास, द वेट ऑफ झिंक इन ए ब्रास युटेन्सिल इज किती आहे 245 ग्रॅम. ओके, क्वेश्चन नंबर 4, find 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. आपल्याला काय सांगितलेलं आहे, 3 consecutive whole numbers फाइंड करायचे, त्याची सम किती असणार आहे मोर दॅन 45. ओके, 45 पेक्षा जास्त असणार आहे, लेस दॅन 54 म्हणजे 54 पेक्षा कमी असणार आहे. फर्स्ट आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स म्हणजे काय, तर आता 0 पासून सुरुवात होणारे 1 2 3 असे काय नंबर्स असतात ते होल नंबर. आता कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय, तर लगातार येणारे नंबर्स, राईट, म्हणजे 1 2 3 असे लगातार येणारे, म्हणजे त्याचा डिफरन्स फक्त 1 असणार आहे, त्याला काय म्हणतात कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स म्हणतात. आणि त्याची सम आहे ते आपल्याला काय कंडिशनमध्ये दिलेलं आहे, मोर दॅन 45 पेक्षा काय मोर आहे. फर्स्ट आपण एक एक कंडिशन घेऊन सॉल्व करूया. आता बघा हे कसं करूया, तर 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स आहेत, त्याला आपण आता एकाला एक्स जर मांडलं तर दुसरा काय येणार आहे x+1 येणार आहे, नंतर थर्ड येणार आहे x+2 येणार आहे. ओके, लेट द 3 consecutive whole number बी एक्स, नंतर दुसरा येणार आहे x+1, राईट, आणि x+2 असे हे 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. ओके, आणि आता फर्स्ट कंडिशननुसार बघूया. नाव x+1 प्लस x+2 काय सांगितलेलं आहे, मोर दॅन 45, राईट, 45 म्हणजे हे काय आहेत मोर आहेत 45 पेक्षा आपल्याला सांगितलेलं आहे, याची सम आहे ती. ओके, x म्हणजे किती होणार आहे 3x प्लस 1 + 2 3 होणार आहे, आणि इज ग्रेटर दॅन 45. ओके, आणि 3x आणि हा नंबर आहे तो इकडं गेल्यानंतर मायनस होणार आहे, म्हणजेच 45 - 3. ओके, 3x आणि 45 - 3 म्हणजेच काय 42. ओके, नंतर इथं काय होणार आहे, आता मल्टिप्लायमध्ये आहे, इकडं गेल्यावर ते काय डिव्हिजनमध्ये होणार आहे. देअरफॉर x 42/3 झालं. ओके, आता आपण 3 याला काय भाग घालूया, 3 × 1 = 3, 1 राहतं या, आणि 3 × 4 = 12, म्हणजेच काय होणार आहे x इज ग्रेटर दॅन 14. ओके, आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे x इज ग्रेटर दॅन 14, म्हणजे हे नंबर्स कोणते असणार आहेत, म्हणजे x येणार आहे 15, राईट, x+1 म्हणजे 1 ॲड केलं की 16 होणार, आणि x+2 म्हणजेच काय 17 होणार. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू 15, x+1 इज इक्वल टू 16, आणि x+2 इज इक्वल टू 17. ओके, आता दुसरी कंडिशन आहे, आपण तेही करून बघूया, राईट. काय दिलेलं आहे, लेस दॅन 54 और, किंवा आता तुम्हाला काय एक जरी लिहिलं तरी चालतंय एक्झाममध्ये, आपण दोन्ही कंडिशननुसार करून बघूया. तिथं दिलेलं आहे काय लेस दॅन 54, म्हणजे ह्याची ॲडिशन x + x+1 + x+2
राईट, इज लेस दॅन 54. आता ह्याचंही आपण तसंच करूया. एक्स 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 म्हणजे काय 3x झालं, 1 + 2 म्हणजे 3 झालं, आणि हे काय 54. ओके, देअरफोर 3x. आता हे 3 आहे, इकडं गेलं की ते मायनस होणार आहेत. 54 - 3 आणि हे x 3x आणि 54 - 3 तर किती झालं 51 झालं. ओके, आता बघा हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की ते डिव्हिजनमध्ये होतं. राईट, म्हणजे x 51/3. ओके, आता आपण 3 न भाग घालूया. 3 × 1 = 3. राईट, 2 राहतं या, 3 × 7 = 21. म्हणजे किती आलेलं आहे x आणि 17. म्हणजेच काय आलेलं आहे x इज लेस दॅन 17. ओके, म्हणजे हे x आहे 17 पेक्षा लहान असणार आहे. राईट, म्हणजे किती येणार आहे देअरफोर x इज इक्वल टू 16. जर x इज इक्वल टू 16 आलं तर x + 1 इज इक्वल टू किती येणार आहे तर 17. राईट, आणि x + 2 इज इक्वल टू किती येणार आहे 18. राईट, म्हणजे आपल्याला दोन आता व्हॅल्यू भेटलेले आहेत, एक 15 16 आणि 17, आणि एक भेटलेले आहेत 16 17 18. ओके, म्हणजे आता बघा देअरफोर द 3 consecutive whole number is 15 16 17 or अजून किती होणार आहे ती किंवा 16 17 आणि 18. ओके, आणि तुम्हाला ही एक जरी लिहिलं तरी चालतंय. ओके, क्वेश्चन नंबर 5. In a 2-digit number, digit at the tens place is twice the digit at unit place. If the number obtained by interchanging the digits is added to the original number, the sum is 66. Find the numbers. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे इन ए 2-digit नंबर. 2 डिजिटचे नंबर्स आहे. डिजिट ॲट द टेन्स प्लेस इज ट्वाईस, आणि टेन्स प्लेसचा नंबर आहे तो ट्वाईस आहे ॲट युनिट प्लेस, म्हणजे युनिट प्लेसपेक्षा ट्वाईस आहे. ओके, जर आता आपण समजा जर युनिट प्लेसचा नंबर आहे तर जर एक्स मांडला तर टेन्स प्लेसचा नंबर आहे तो 2x होणार आहे, का तर ट्वाईस आहे युनिट प्लेसपेक्षा. राईट, म्हणजे फर्स्ट आता स्टेप बाय स्टेप आपण काय सॉल्व करत जाऊया. लेट द डिजिट ऑफ युनिट प्लेस किती x मानू. ओके, आणि आता सेकंड कंडिशन काय आहे तर द टेन्स प्लेस इज ट्वाईस द डिजिट ॲट युनिट प्लेस. ओके, द डिजिट of tens place is twice the digit of the unit place. ओके, therefore काय होणार आहे the digit of tens place इज काय होणार त्यामुळं 2x होणार, का तर ह्याच्या युनिट प्लेसच्या ट्वाईस आहे ती टेन्स प्लेस आहे त्यामुळं 2x झालं. ओके, आता देअरफोर बघा आता द 2 डिजिट नंबर्स काय त्यामुळे होणार आहेत द 2 डिजिट नंबर काय होणार आहेत 2x आहे त्यानं आपल्याला 10 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे, का तर हे टेन्स प्लेसवरती असतं 10 × 2x. आता प्लस हे x म्हणजे हे युनिट प्लेसवरती आहे त्यामुळं त्याला x 1 न मल्टिप्लाय त्यामुळं फक्त काय xच येणार आहे. राईट, आणि 10 × 2 म्हणजे काय झालं 20x आलं प्लस x.
म्हणजे 20 प्लस इथं काही नसतं म्हणजे 1 असतं म्हणजेच काय आलं 21x आलेलं आहे. ओके. आणि आता आपल्याला सेकंड बघा काय दिलेलं आहे. तर इफ द नंबर obtained by interchanging the digits is added to the original number, the sum is 66. म्हणजे आता आपल्याला फर्स्ट आफ्टर इंटरचेंजिंग दिस नंबर, आता बघा आफ्टर इंटरचेंजिंग this number, न्यू डिजिट न्यू, त्यामुळे कोणते नंबर्स होणार आहे 2 डिजिट नंबर, न्यू 2 डिजिट नंबर्स. म्हणजे आता हे नंबर्स आहेत हे जर इंटरचेंज केलं म्हणजे 2x ठिकाणी x घातलं आणि x ठिकाणी 2x घातलं तर कसं होणार आहे 10x होणार, राईट. प्लस आता इथं काय 2x होणार आहे, राईट. म्हणजेच काय 10x प्लस 2x. ओके. म्हणजेच काय येणार आहे 12x येणार आहे. न्यू 2 डिजिट नंबर्स किती 12x आलं. आणि फ्रॉम गिवन डाटा तर काय होणार आहे ह्याची ॲडिशन आपल्याला काय सांगितलेली आहे म्हणजे हा जो नंबर आला ओरिजिनल नंबर आणि इंटरचेंज करून केलेला नंबर त्याची ॲडिशन काय येणार आहे तर 66 येणार आहे. ओके. म्हणजे बघा आता 21x हा नंबर आणि हा नंबर याची ॲडिशन 12x इज इक्वल टू 66 येणार आहे. ओके. म्हणजेच देअरफोर आता आपण हे सॉल्व करूया. 21 प्लस 12 तर किती होत आहे 33x इज इक्वल टू 66. ओके. x इज इक्वल टू आता हे मल्टिप्लायमध्ये आहे इकडं काय डिव्हिजनमध्ये जाणार आहे 66 अपॉन 33 आणि 33 1 ज 33 33 2 ज 66. देअरफोर x इज इक्वल टू किती आलेला आहे 2 आलेला आहे, राईट. x इज इक्वल टू 2 आलेला आहे आणि हे काय आहे युनिट प्लेसवरती आहे, राईट. काय आहे इज ए युनिट प्लेस नंबर, राईट. प्लेस नंबर, राईट. आणि बघा आता अँड 2x आणि 2x हा म्हणजे काय आता त्यामुळे होतं आहे 2 × 2 म्हणजेच काय 4 होणार आहे. आणि हा काय आहे 4 हा टेन्स प्लेसवरचा नंबर आहे इज ए टेन्स प्लेस नंबर, राईट. आणि त्यामुळे आता बघा देअरफोर द 2 डिजिट नंबर आपण काय घेतलं होतं तर 21x घेतलं होतं 1 इक्वेशनमध्ये, राईट. त्यामुळं 21 × 2 x आपण काढलेला आहे 2 काढलेला आहे 21 × 2 घेतलं तर किती झालेलं आहे 21 2 ज 42 झालेला आहे, राईट. म्हणजे आपल्याला आता तो नंबर फाइंड करायचा होता तो किती आलेला आहे 42 आलेला आहे. आणि तुम्ही बघितलं होतं तर आपल्याला काय सांगितलं होतं युनिट प्लेसवरती नंबर आहे त्याच्या ट्वाईस हा नंबर आहे, राईट. म्हणजे 2च्या ट्वाईस आलं 4, राईट. म्हणजे हा गिवन नंबर आपल्याला फाइंड करायचा नंबर होता तो काय आलेला आहे 42 आलेला आहे, राईट. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपला आता प्रॅक्टिस सेट 12.2 मधील किती आता 5 क्वेश्चन्स काय 5 क्वेश्चन्स आहेत हे सॉल्व करून झालेले आहेत. आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके. तर तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.